नमस्कार मित्रांनो, मी संदीप हुपरीकर. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा धडा क्रमांक 5. श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. काल रात्री मी लिखाण करता करता थोडा थांबून टी व्ही पाहत होतो. टी व्हीवर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला. त्याचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता. त्रास कोणता? तर त्यांनी शोधलेल्या निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होती आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती. त्यामुळे ते त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे वेस्टर्न युनियनकडे गेले. त्यांनी या कंपनीला त्यांचं पेटंट आणि छोटी कंपनी $1,00,000 विकण्याची ऑफर दिली. वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांना ती चेष्टाच वाटली. $1,00,000 ही किंमत हास्यास्पद मोठी आहे असं त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली. नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. त्या शोधातून अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय उदयास आला आणि AT&T चा जन्म झाला. हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या. त्यामध्ये एका स्थानिक कंपनीच्या नोकरकपातीची बातमी होती. कामगार खवळलेले होते. कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे अशी ते ओरड करत होते. बातमी एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं. साधारण 45चे एक गृहस्थ आपली पत्नी आणि 2 लहानग्यांसोबत प्लॅन्टच्या दाराशी उभे होते. त्यांना आत जायचं होतं आणि सुरक्षारक्षक जाऊ देत नव्हते. ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांचीही नोकरी गेली होती. त्यांनी नुकतंच घर घेतलं होतं आणि नोकरी गेल्यामुळे तेही हातातून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ते सतत आपल्याला कामावर घ्या अशी आर्जाव करत होते. त्यांची बायको आणि मुलंही भेदरलेली होती. टीव्हीचा कॅमेरा सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता. सारं जग ती बातमी पाहत होतं. त्यात मी देखील होतो. हे वेगळं सांगायला नको. मी 1984 पासून व्यावसायिक धर्तीवर कार्यशाळा घेऊ लागलो. तो खूप सुंदर अनुभव असतो. अर्थात कधीकधी त्रासही होतो. मी आतापर्यंत हजारो लोकांना शिकवलं आहे. मला आपल्या साऱ्यामध्ये एक समान गोष्ट आढळली. आपल्या सगळ्यांनाच प्रचंड कार्यशक्ती आणि ईश्वर देणगी लाभलेली आहे. तरी देखील आपण मागेच राहतो, कारण आपण सतत स्वतःबद्दल साशंक असतो. एखाद्या गोष्टीची नीट माहिती नाही, तांत्रिक माहिती नाही, ही मागं राहण्याची कारणं नाहीत. आत्मविश्वास नसतो हेच मुख्य कारण. काहींमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट असते. आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेरच्या जगात किती महत्त्व असतं हेही साऱ्यांनाच माहीत आहे. शाळा कॉलेजांच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणांखेरीज आणखी काही गोष्टींची गरज असते. त्या गुणांना धैर्य, उद्धटपणा, फुशारकी, लबाडी, कावेबाजी, धाडसी, हुशार, चिंगूस, चिकट्या अशा विविध नावांनी संबोधलं जातं. तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण ही जी काही गोष्ट आहे त्यामुळेच त्या व्यक्तीचं भविष्य ठरत असतं. तिथं फक्त पदव्या आणि गुण उपयोगाचे नसतात. आपल्याला प्रत्येकातच धैर्य, हुशारी आणि शौर्य हे गुण असतात. या गुणांची अजून एक बाजू आहे. माणसं गुडघ्यावर बसून भीकही मागू शकतात. मरीन कॉर्प्समध्ये असताना मी वैमानिक म्हणून व्हिएतनाममध्ये 1 वर्ष काढलं होतं. त्यावेळी मी माझ्यातल्या या दोन्ही गुणांचा चांगलाच अनुभव घेतलाय. लोकांना शिकवताना एक शिक्षक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की अतिरेकी भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे व्यक्तिगत बुद्धिमत्तेलाही हानी पोहोचते आहे. मुलांना उत्तर माहीत असतात, पण ती कृतीत आणायचं धैर्य त्यांच्यात नसतं. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. त्यामुळेच तर बाहेरच्या जगात बऱ्याचशा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुलं पुढे जातात. माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती दोन्हींची सोबत असावी लागते.
आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते. माझ्या वर्गामध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकण्यासाठी उद्युक्त करत असतो. मी त्यांना कायम सांगतो की धीट व्हा, तुमची भीती दूर करा, तिचं हुशारी आणि शक्तीत रूपांतर करा. काहींना याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात. मला हे समजतं की बहुतेक जण पैशाविषयी सुरक्षित खेळतात. मी जोखीम का घेऊ? माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी प्रयत्न का करू? मी अर्थसाक्षर का होऊ? असे प्रश्न मलाही विचारले गेले. त्यावर मी एकच उत्तर देतो, केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून. भविष्यात खूप बदल होणार आहेत. अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्यासारखी अनेक माणसं समोर येतील. बिल गेट्स यांच्यासारखीही शेकडो माणसं असतील. जगभर मायक्रोसॉफ्टसारख्या यशस्वी कंपन्या निर्माण होतील. त्याचबरोबर दिवाळखोरी, टाळेबंदी, नोकरकपातीसारख्याही अनेक घटना घडतील. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसत असतानाही आपण आर्थिक बुद्ध्यांक का वाढवायचा असा प्रश्न विचारत असू तर त्याचं उत्तरही स्वतःलाच विचारायला हवं. मी हे का करतो हे मात्र तुम्हाला सांगू शकेन. सध्याचा काळ हा जगण्यासाठीचा फार सुंदर आहे. मला बदलांची भीती वाटत नाही. मी त्यांचं स्वागतच करतो. पगारवाढ मिळत नाही या चिंतेपेक्षा मला लक्षावधी डॉलर्स कमवण्याची संधी दिसते आणि मला ती जास्त आनंददायी वाटते. ज्या काळात आपण सध्या आहोत तो जगात कधी नव्हे एवढा वेगळा आणि प्रचंड घडामोडींचा आहे. यावर्षी हे असं झालं होतं वगैरे दाखले या काळासाठी देताच येत नाहीत. काही पिढ्यांनंतर लोक मागे वळून आपल्या काळाकडे पाहतील आणि म्हणतील की अरे, हा काळ किती वेगळा आणि घडामोडींनी भरलेला होता. जुन्याचा शेवट आणि नव्याची सुरुवात यामधला हा काळ होता. तो असाच प्रचंड घडामोडींचा, गोंधळांचा आणि खळबळजनक होता. त्यामुळे तुम्ही जर तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवलात तर तुमचीच भरभराट होईल. वाढवला नाहीत तर तुम्ही कायम घाबरलेले, भेदरलेले राहाल. काहीजण प्रत्येक गोष्टीचा सामना धीटपणे पुढे जाताना तुम्ही पाहत राहाल. त्याचवेळी तुम्ही एका नष्ट होत चाललेल्या जीवनाला चिकटून राहिलेले असाल. 300 वर्षापूर्वी संपत्ती जमिनीवर मोजली जायची. ज्याच्याकडे जितकी जमीन तितका तो श्रीमंत. त्यानंतर कारखाने, तयार माल आणि उद्योगधंद्याचे दिवस आले. अमेरिका ही अधिसत्ता झाली. त्यावेळी उद्योजकांकडे संपत्तीची माहिती होती आणि आता माहितीच हीच संपत्ती आहे. ज्या व्यक्तीकडे योग्य वेळी योग्य ती माहिती असते तो संपत्तीचा मालक असतो. अडचण एवढीच आहे की ही माहिती जगभर प्रकाशाच्या वेगाने फिरत असते. त्यामुळे आताचे बदल खूपच चटकन आणि नाट्यपूर्ण रीतीने होतात. आताची ही संपत्ती जमीन किंवा कारखान्यासारखी ताब्यात ठेवता येत नाही किंवा सीमांना बांधून ठेवता येत नाहीत. पुढच्या काळात कोट्याधीशांच्या संख्येतही नाट्यपूर्ण वाढ झालेली दिसेल आणि तेवढ्या संख्येने मागे पडलेलेही असतील. आज आपण स्वतःच्या परिस्थितीशी झगडणारी, सतत कष्ट करणारी कितीतरी माणसे पाहतो. त्यांच्या परिस्थितीचं कारण एकच असतं, ते जुन्याच कल्पना चिकटून राहतात. साऱ्या गोष्टी जशा तशा पूर्वी होत्या तशाच त्या त्यांना आताही हव्या असतात. ते बदलाला नेहमीच विरोध करतात. मला हे माहीत आहे की सध्या नोकऱ्या आणि घरं गमावणाऱ्यांची संख्या ही खूप आहे. असं झालं की ते नवतंत्रज्ञान मालक आणि अर्थव्यवस्थेच्या नावानंच बोटं मोडतात. मला खिन्नपणे म्हणावंसं वाटतं की प्रश्नाचं मूळ ते स्वतःच असतात आणि हे त्यांना समजतच नाही. ते जुन्याच कल्पना चिकटून असतात आणि त्या काळी ज्या गोष्टी योग्य होत्या त्या आजही असतील असं नसतं. ती कल्पना कालची होती आणि आज आहे. एके दिवशी मी गुंतवणूक हा विषय शिकवत होतो. त्यासाठी मी कॅश फ्लो नावाचा एक खेळ तयार केला आहे. त्या वर्गात 2 मैत्रिणी आल्या होत्या. त्यापैकी एकीचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि त्यात तिचे हात चांगलेच पोळले होते. ती काही उत्तरं शोधत होती. त्या मैत्रिणीला वाटलं की इथं शिकायला तिला काहीतरी उपयोग होईल. मी त्या खेळाची रचना अशी केली आहे की त्यातून खेळणाऱ्यांना पैसा कसा काम करतो हे शिकण्यासाठी मदत होते. खेळत असतानाच ते
इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांची परस्पर क्रिया समजावून घेत असतात. दोघांमधून पैसा कसा वाहतो, संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या रकण्यातूनच कॅश फ्लो कसा निर्माण करायचा, या गोष्टी या खेळातूनच समजतात, शिकता येतात. खेळातल्या सगळ्या खुबी समजल्या आणि नीट चालल्या तर तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून फास्ट ट्रॅकवर जाता. अर्थात काहींना हा खेळ आवडतो तर काहींना आवडत नाही. त्यातला मुद्दाच काहींच्या लक्षात येत नाही. या स्त्रीने काहीतरी नवीन शिकण्याची संधी गमावली. खेळाच्या सुरुवातीलाच त्या घटस्फोटित महिलेनं एक कार्ड निवडलं. त्यावर बोटीचं चित्र होतं. आपल्याला बोट मिळाल्याचा तिला प्रचंड आनंद झाला. नंतर तिच्या मैत्रिणीनं तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यामधील आकड्यांचा खेळ समजावण्याचा प्रयत्न केला. ते सारं ऐकता ती निराश झाली, कारण तिचं गणितच कच्चं होतं. तिची मैत्रीण तिला इन्कम स्टेटमेंट, ताळेबंद आणि कॅश फ्लो या गोष्टी समजावत असताना त्यांच्या टेबलावर असलेले बाकीचे पुढची चाल करण्यासाठी खोळंबून राहिले होते. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर अखेरीस तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला मिळालेली आणि ज्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ती बोट तिचं नुकसानच करत आहे हे तिच्या लक्षात आलं. खेळता खेळता ती नोकर कपातीतही सापडली आणि तिला मुलंही झालं. तिच्यासाठी हा खेळ भयानकच ठरला. नंतर तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि सांगू लागली की ती अस्वस्थ आहे. गुंतवणूक कशी करावी हे शिकायला ती इथं आली होती, पण हा खेळ खेळावा लागल्यामुळे ती संतापली होती. तिला या खेळातली गंमत आणि त्यातून मिळणारं ज्ञान समजलेलंच नाही. त्या मैत्रिणीनं तिला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला की या खेळातून तुला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. एकदा शांतपणे विचार करून पहा. पण तिच्या ते लक्षातच येत नव्हतं. शेवटी तिनं पैसे परत मागितले. हा खेळ म्हणजे खेळणाऱ्यांचे प्रतिबिंब असतं, ही कल्पनाच हास्यास्पद आहे, असंही ती म्हणाली. आम्ही तिला तिचे पैसे परत केले आणि ती निघून गेली. 1984 पासून मी लाखो लोकांना शिकवलं आहे. मी ज्याप्रमाणे शिकवतो तशी पद्धत शाळा कॉलेजांमध्ये वापरली जात नाही. तिथं भाषणबाजीवर भर असतो. मी शिकत असताना अशी भाषणं सुरू झाली की मला खूप कंटाळा यायचा आणि शिक्षकांच्या बोलण्यावरचं लक्ष उडून जायचं. 1984 पासून मी खेळ आणि प्रकृतींच्या माध्यमातून शिकायला सुरुवात केली. मी माझ्या प्रौढ विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जे माहीत आहे आणि जे काही शिकायचं आहे ते स्वतःशी नक्की करा आणि त्या दृष्टीनं या खेळाकडे पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कसे वागतो त्याचंच प्रतिबिंब खेळात पडतं. तसं झालं की त्याचे परिणाम काय होतील हेही या खेळात त्वरित दिसतं. अशा प्रकारचे खेळ तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवत असतात. त्यातील प्रत्येक चाल तुम्हाला काहीतरी शिकवत असते, मार्ग दाखवत असते. तो वर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी ती मैत्रीण मला येऊन भेटली. तिनं सांगितलं की महिला आता छान असून शांतही झाली आहे. आता ती तिचं आयुष्य आणि तो खेळ यांची सांगड घालू शकत होती. घटस्फोटानंतर तिची मानसिक स्थिती विचित्र झाली होती. 20 वर्षांच्या सहजीवनानंतर तिचा नवरा एका तरुण मुलीसोबत पळून गेला होता आणि त्याच्याकडे फारच थोडी मालमत्ता होती. विभागून घेण्यासाठी तर त्यांच्याकडे प्रत्यक्षात काहीच नव्हतं. त्यांचं 20 वर्षांचं वैवाहिक जीवन खूप आनंदाचं आणि मौजमजेचं होतं. पण तेवढ्या वर्षात त्यांनी काय साठवलं असावं तर निव्वळ फोलपटं. आकड्यांशी खेळताना तिला राग आला होता, कारण तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद या गोष्टीच समजत नव्हत्या. पैशांची व्यवस्था हे पुरुषांचं काम आणि घर सांभाळणं, आल्या गेल्यांचं पाहणं हे स्त्रीचं काम, यावर तिचा विश्वास होता. घटस्फोटाआधी 5 वर्ष त्यानं सारी संपत्ती दडवून ठेवली असावी याची आता तिला खात्रीच वाटत होती. ती आता स्वतःवरच रागावलेली होती, कारण घरातला पैसा नक्की कुठे गेला हेही तिला माहीत नव्हतं आणि ज्या मुलीसोबत तिचा नवरा पळाला तिच्याबद्दलही काहीच माहीत नव्हतं. या खेळाप्रमाणेच बाहेरच्याही जगात आपल्या प्रत्येक चालीवर, प्रकृतीवर प्रतिक्रिया व्यक्त होत असते. आपला जर स्वतःशी सुसंवाद असेल तर आपण त्यातून शिकू शकतो. एके दिवशी मी माझ्या पत्नीकडे तक्रार केली की लॉन्ड्रीतून आलेली माझी पॅन्ट आटली आहे. त्यावर ती हसली आणि माझ्या पोटावर
टोचत म्हणाली, कपडे नाही आटले, दुसरंच काहीतरी वाढलं आहे. कॅश फ्लो याच खेळाची रचनाच अशी केली आहे की तो तुम्हाला लगेच प्रतिक्रिया देतो. तुम्हाला निवड करता यावी हाच यामागचा हेतू आहे. तुम्ही जर बोट घेतलीत तर ती तुम्हाला कर्जात ठेवते. त्यानंतर मुद्दा येतो त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा आता काय करायचं. मग आपल्याकडे कोणकोणते आर्थिक पर्याय आहेत हे शोधावं लागतं. खेळाडूंना विचार करायला लावणं आणि नवनवीन आर्थिक पर्याय निर्माण करायला शिकवणं हाच या खेळामागचा हेतू आहे. 1000 लोकांना हा खेळ खेळताना मी पाहिलं आहे. खेळातील रॅट रेसमधून लवकर बाहेर पडणाऱ्यांना आकडे समजत असतात आणि त्यांचं मन आर्थिकदृष्ट्या सर्जनशील असतं. त्यांना वेगवेगळे आर्थिक पर्यायही दिसतात. ज्यांना जास्त वेळ लागतो त्यांचा आकड्यांशी परिचय नसतो. बहुतेक वेळा त्यांना गुंतवणुकीची ताकद समजत नाही. श्रीमंत लोक उत्पादनशील असतात आणि परताव्याची खात्री असलेली जोखीम पत्करतात. हा खेळ खेळत असताना खेळाडूंना खूप पैसेही मिळत असतात. फक्त त्यांचं काय करायचं हेच त्यांना कळत नाही. त्यांच्यातील बहुतेक जण वास्तव जीवनातही यशस्वी नसतात. त्यांच्याकडे पैसा असला तरी आपल्या बरोबरचे पुढे जाताना ते पाहतात. हाती पैसा असणारी पण आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ न शकणारी असंख्य माणसं आपल्याही आजूबाजूला असतात. मर्यादित पर्याय ठेवणं हे जुन्या कल्पनांना चिकटून बसण्यासारखं आहे. माझा एक शाळेतला मित्र आहे. सध्या तो 3 ठिकाणी काम करतो. 20 वर्षांपूर्वी आम्ही शाळेत असताना तो सर्वात श्रीमंत होता. तेव्हा आमच्या गावातलं ऊस उत्पादन कमी होत बंद पडलं. तशी याची कंपनीही बंद पडली. आता अडचण अशी होती की त्यानं तिथं घालवलेली वर्ष लक्षात घेऊन ते पद आणि तसा पगार देण्यास कोणतीही कंपनी तयार नव्हती. परिणामी तो सध्या जिथं नोकरी करतो तिथं त्याची योग्यता आवश्यकतेपेक्षा जास्त आहे आणि पगार कमी. चरितार्थ चालवण्याएवढे तरी पैसे मिळावेत यासाठी तो 3 नोकऱ्या करतो. आमच्याकडे योग्य संधीचं कार्डच येत नाही अशी तक्रारही हा खेळ खेळताना केली जाते. वास्तविक जगातही चांगली संधीची वाट पाहणारे अनेक जण आहेत. मीही पाहिलं आहे की काहींना योग्य संधीचं कार्ड मिळतं पण त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो. तो असता तर ते रॅट रेसमधून बाहेर पडले असते. फक्त पैसा नाही म्हणून ते आहेत तिथंच राहतात. वास्तविक जगातही अशी माणसं आहेत त्यांना मोठमोठे व्यवहार दिसतात पण त्यांच्याजवळ पैसा नसतो. काही जण एखादं कार्ड खेचतात, मोठ्यानं वाचतात पण त्यांना कल्पनाच नसते की हे फार मोठ्या संधीचं कार्ड आहे. ज्यांच्याजवळ पैसा असतो, योग्य वेळही असते, हाती उत्तम कार्ड असतं, संधीही त्यांच्याकडेच पाहत असते पण त्यांना ती दिसतच नाही. रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी आपला आराखडा कसा असावा हे शोधण्यात किंवा समजून घेण्यात ते कमी पडतात. ही अशी लोकं संख्येने सर्वात जास्त असतात. बहुसंख्य लोकांसमोर आयुष्यभराचं काम होईल अशी संधी ताटकळत उभी असते पण त्यांना ती दिसतच नाही. ज्यांना दिसते ते श्रीमंत होतात आणि त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर त्यांना ही संधी आपल्यासाठी होती हे समजतं. आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे खूप पर्याय असणं. तुमच्यासमोर संधी उभी नसेल तरीही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. समोर संधी आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीत. बँकही तुमच्याशी बोलायला तयार नाही. अशा वेळी काय करायचं. तुमची अंतःप्रेरणा चुकली किंवा तुम्ही त्या गोष्टीवर अवलंबून असता तीच घडली नाही तरी देखील संधी कशी पकडायची या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि ती सापडणं म्हणजे आर्थिक बुद्धिमत्ता. जे घडतं आहे ते फारसं महत्त्वाचं नाही. तुम्ही शून्याचे 10 लाख करण्यासाठी जो विचार करता, जे आर्थिक उपाय धुंडाळता ते महत्त्वाचं. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही किती सर्जनशीलतेनं विचार करता तेही महत्त्वाचं.
बहुसंख्य लोकांकडे एकच उपाय असतो, तो म्हणजे खूप कष्ट करा, बचत करा आणि कर्ज घ्या. तुम्हाला जर स्वतःचं नशीब घडवायचं असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता वाढवायलाच हवी. जे काही घडेल ते तुम्ही स्वीकारता आणि त्याला तुमच्या मनासारखा आकार देता. खूप कमी लोकांना हे समजतं. ज्याप्रमाणे पैसा निर्माण करावा लागतो तसंच नशीब नावाची गोष्ट घडवावी लागते. तुम्हाला सुदैवी व्हायचे असेल, खूप मेहनत करण्याऐवजी पैसा निर्माण करायचा असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता हाच उपाय आहे. तुम्ही योग्य ती गोष्ट घडेपर्यंत थांबणार असाल तर किती काळ थांबावं लागेल हे सांगता येत नाही. कदाचित तुम्ही शेवटपर्यंत थांबूनही राहाल. प्रवास सुरू करण्यापूर्वी 5 किलोमीटरपर्यंतचे वाहतुकीचे दिवे हिरवे होण्याची वाट पाहण्यासारखंच आहे हे. मी आणि माईक तरुण असताना श्रीमंत डॅड वारंवार सांगायचे, पैसा हे सत्य नाही. आम्ही आमच्या व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी श्रीमंत होण्याच्या मार्गाच्या किती जवळ गेलो होतो याची ते वारंवार आठवण करून देतात. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात असंही ते वारंवार सांगत. श्रीमंत पैसे मिळवतात. तुम्ही पैशांनाच सत्य मानून राहिलात तर तो मिळवण्यासाठीही तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल. पैसा हे सत्य नाही या गोष्टीचं तुम्हाला जेवढ्या लवकर आकलन होईल तेवढ्याच लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल, असंही ते सांगायचे. मग तो नक्की आहे तरी काय? पैसा जर सत्य नसेल तर तो आहे तरी काय? मी आणि माईक विचारायचो. आपण ज्याच्याशी सहमत होऊ ते श्रीमंत डॅड उत्तर द्यायचे. आपल्या सर्वांकडेच एक सामर्थ्यवान गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं मन. त्याला जर योग्य प्रशिक्षण दिलं तर ते प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतं. 300 वर्षापूर्वी राजे राण्या यांच्याकडे स्वप्नापलीकडची संपत्ती होती. ज्याला प्रशिक्षण मिळालेलं नाही असं मन टोकाची गरिबीही निर्माण करू शकतं आणि त्याच्या मुलाबाळांनाही प्रशिक्षण मिळालं नाही तर ती कायमही राहू शकते. माहितीच्या युगात पैसा प्रचंड वाढणारच आहे. फक्त कल्पना आणि करारांद्वारे काहीजण अगदी धक्का बसावा एवढे श्रीमंत होत आहेत. शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विचारा. अशी उदाहरणं ते नेहमीच पाहतात. हाती काहीही नसून ते लक्षावधी डॉलर्स मिळवतात. काहीही नाही याचा अर्थ पैशांची देवघेव झालेली नाही. आत्ताचा शेअर बाजार हा असाच चालतो. एखादा व्यापारी एखादी गोष्ट विकत घेतो आणि लगेच दुसऱ्याला विकतो. ही फक्त संदेशाची देवाणघेवाण असते, पैशांची नाही. त्यातूनही लोक लाखो डॉलर्स कमावतात. यासाठीच आर्थिक बुद्धिमत्ता वाढवावी लागेल. मी माझी बुद्धिमत्ता वाढवतो आहे कारण मला पैसा मिळवायचा आहे, तोही वेगानं. मला त्याची गरज आहे म्हणून नाही, तर मला तो मिळवायचा आहे म्हणून. हे शिकण्यातही खूप गंमत आहे. मी माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतो आहे कारण मला जगातल्या या सर्वात मोठ्या आणि वेगवान खेळात सहभागी व्हायचं आहे. माझ्या स्वतःच्या मार्गानं मला या अभूतपूर्व उत्क्रांतीत सामील व्हायचं आहे. इथं माणसं त्यांच्या मनानं काम करतात, शरीरानं नाही. शिवाय इथं ॲक्शन आहे. हे सारं भयप्रद असलं तरी इथं मौजही आहे. म्हणूनच मी माझ्या आर्थिक बुद्धिमत्तेत गुंतवणूक करत असतो आणि माझ्याजवळची ही सर्वात सामर्थ्यवान मालमत्ता वाढवतो. मला पुढे जाणाऱ्यांबरोबर चालायचं आहे, मागे राहणाऱ्यांना सोबत करायची नाही. पैसा कसा निर्माण करतात याचं मी एक उदाहरण देतो. 90च्या दशकाच्या पूर्वार्धात फिनिक्सची अर्थव्यवस्था भयानक होती. मी गुड मॉर्निंग अमेरिका हा कार्यक्रम पाहत होतो. त्या कार्यक्रमात एक आर्थिक आराखडा बनवण्यात आला. तो अत्यंत निराशाजनक होता. त्याचा सल्ला होता, पैसा वाचवा. दर महिन्याला $100 तरी बाजूला ठेवा. तसं केलं तर 40 वर्षानंतर तुम्ही लक्षाधीश व्हाल. दरमहा पैसे बाजूला ठेवणं ही कल्पना चांगली आहे. तो एक पर्याय आहे. त्याच्याशी अनेक जण सहमती असतील. त्या माणसाच्या सांगण्यातला हा भाग बरोबर असला तरी पुढे काय करायचं हे त्याला माहीत नव्हतं. तो आपल्या पैशांची अर्थपूर्ण वाढ होऊ देत नव्हता आणि त्याचवेळी त्याच्या बाजूला असणारे पुढे निघून चालले होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हा अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत होती.
गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती योग्यच असते. माझ्या पैशांचा काही भाग शेअर्समध्ये तर काही रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेला होता. मला आता रोकडीची कमतरता भासत होती, कारण प्रत्येकजण आपली मालमत्ता विकत होता आणि मी ती खरेदी करत होतो. मी पैशांची बचत करत नव्हतो, तर गुंतवणूक करत होतो. मी माझ्या पत्नीसाठी $10 लाख पेक्षा जास्त रक्कम काम करत होती. अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत होती आणि गुंतवणुकीसाठी ती उत्तम संधी होती. ज्या घरांच्या किमती $1 लाख आसपास होत्या, त्या $75,000 पर्यंत खाली आल्या होत्या. मी आता स्थानिक रिअल इस्टेटच्या कार्यालयात जाण्याऐवजी दिवाळखोरीच्या वकिलांच्या किंवा कोर्टाच्या पायऱ्यांवर खरेदीचे व्यवहार करत होतो. इथं $75,000 किमतीचं घर $20,000 किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीत मिळत होतं. एकदा मला असंच एक घर $20,000 मिळत होतं. मी माझ्या एका मित्राकडून 90 दिवसांसाठी $2,000 उसने घेतले होते. मला त्यावर व्याज म्हणून $200 द्यायचे होते. मी ते $2,000 वकिलाला देऊन पेमेंट म्हणून दिले आणि घर ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. मग मी $75,000चं घर $60,000ला अशी जाहिरात दिली. ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर माझा फोन सतत वाजत राहिला. मग मी संभाव्य खरेदीदारांची यादी केली. ती मालमत्ता माझ्या नावे झाल्यानंतर त्यांना दाखवली. हे सारं इतकं वेगात झालं की क्षणभर तो भासच असावा असं वाटलं. खरेदीदारांनी ती जागा बघितली आणि काही मिनिटातच विकत घेतली. मी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कायदेशीर कारवाईसाठीचं शुल्क म्हणून $2,500 मागितले. तेही मला आनंदाने देण्यात आले. लगेचच त्यांनी त्या जागेचा ताबा घेतला. मी माझ्या मित्राला त्याचे $2,000 आणि व्याजाचे $200 देऊन टाकले. तो खुश झाला. घर विकणारा घर विकत घेतला. वकील आणि अर्थात मीही खुश होतो. मी $20,000ला विकत घेतलेले घर $60,000ला विकलं होतं. माझ्या मालमत्तेच्या रकण्यात प्रॉमिसरी नोट्सच्या रूपानं $40,000ची वाढ झाली आणि या संपूर्ण व्यवहाराला फक्त 5 तास लागले होते. या मंदीच्या काळात मी आणि माझ्या पत्नीनं फावल्या वेळात असे 6 व्यवहार केले. आमच्या पैशातील मोठा हिस्सा हा मोठ्या मिळकती आणि शेअर्स बाजारात अडकलेल्या होत्या. तरी देखील आम्ही या 6 व्यवहारातून $1,90,000ची मालमत्ता निर्माण केली. त्याचं उत्पन्न वर्षाला $19,000 झालं असतं. ते आमच्या खाजगी कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येईल. त्यापैकी बहुतेक पैसे कंपनीच्या गाड्या, सहली, पेट्रोल, विमा आणि ग्राहकांसोबतचं जेवण यावर खर्च होतील. जेव्हा आमच्या उत्पन्नावर कर लावण्याची वेळ येईल, तेव्हा ते कायदेशीर परवानगी असलेल्या टॅक्सपूर्वीच्या मुद्द्यावर खर्चही झालेले असतात. आता तुम्ही स्वतःलाच विचारा की या $1,90,000ची बचत करण्यासाठी किती काळ खर्ची पडला असता. तुमच्या पैशांवर बँक 10% व्याज देईल. प्रॉमिसरी नोट्सचं आयुष्य 30 वर्षांचं असतं. त्यावर ते मला वर्षाला $19,000चं व्याज देतात. त्यांनी मला मुद्दल परत देऊनच नये असे मला वाटलं, कारण मुद्दल परत मिळेल तेव्हा मला कर द्यावा लागेल. म्हणजे 30 वर्षांचं माझं उत्पन्न झालं $5 लाख. बँकेपेक्षा कितीतरी चांगला आणि करमुक्त. मला लोक विचारतात की एखाद्या माणसानं पैसेच दिले नाहीत तर काय घडेल. तसं घडतंही. माझ्यासाठी ती देखील चांगलीच बातमी असती. 1994 ते 1997 या काळात फिनिक्सचा रिअल इस्टेट बाजार तेजीत होता. मी ते $60,000चं घर परत घेतलं असतं आणि $70,000ला पुन्हा विकलं असतं. पुन्हा त्यावर माझं $2,500चं शुल्कही मिळवलं असतं. मी ते घर घेतलं आणि विकलं. माझ्याकडे तेव्हा $2,000 होते. तांत्रिकदृष्ट्या या व्यवहारात माझ्याकडे पैसेच नव्हते. मला या गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही प्रचंड आहे. हाती पैसे नसतानाही पैसे मिळवण्याचे हे एक उदाहरण आहे. या दुसऱ्या व्यवहारात पुनर्विक्री करताना माझ्या खिशात $2,000 पडले असते आणि कर्जाची मुदत 30 वर्षांनी वाढवली असती.
मला पैसे वाढवण्यासाठी पैसे मिळाले असते तरच मला माहीत नाही. एवढं नक्कीच माहिती आहे की 40 वर्ष महिना $100 साठवण्यापेक्षा नक्कीच जास्त मिळाले असते. कारण मुळात ती गुंतवणूक $150 सुरू झाली असती. कारण ती कर दिल्यानंतर केली असती आणि असे पैसे साठवले तर त्या साठवणुकीवर मला 5% व्याज मिळेल आणि कराचे 5% कापले जातील. थोडक्यात पैसे साठवण्याचा व्यवहार सुरक्षित असेल पण चातुर्याचा नाही. आज म्हणजे 1997 मी हे पुस्तक लिहितो आहे. आज बाजारातील परिस्थिती गेल्या 5 वर्षापेक्षा अगदी वेगळी आहे. फिनिक्सचं रिअल इस्टेट मार्केट हा अमेरिकेच्या मत्सराचा विषय आहे. जी घरं आम्हाला $60,000 मिळाली होती त्यांची आजची किंमत $1,10,000 आहे. मालमत्ता विकण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे. फक्त त्याची किंमत आणि आपली बहुमूल्य मालमत्ता वेळ ही खर्ची घालावा लागेल. संधी दुर्मिळ आहे. आज या सौद्यांच्या शोधात हजारो ग्राहक आहेत पण खरे लाभदायक सौदे थोडेसेच आहेत. बाजार आता बदलला आहे आणि पुढे जाण्याचीही हीच वेळ आहे. मालमत्तेच्या रकण्यात वाढ करण्याची संधी शोधण्याचीही हीच वेळ आहे. तुम्ही इथं असं करू शकत नाही हे कायद्याच्या विरुद्ध आहे. तुम्ही खोटं बोलत आहात अशी वाक्य मला नेहमीच ऐकावी लागतात. पण एकही जण मला हे कसं करायचं ते दाखवता का असं विचारत नाही. याचं गणित सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटरची गरज नाही. मी त्याविषयी जास्त काही लिहित नाही कारण एस्क्रो कंपनी कायदेशीर व्यवहार आणि देण्याघेण्याची कामं हाताळते. एक लक्षात घ्या, मला कोणत्याही घराचं छप्पर नीट बसवायचं नाही किंवा टॉयलेटची सफाई करायची नाही. घरमालक स्वतःच ते सगळं करत असतो. तेच त्यांचं घर आहे. अधूनमधून एखादा वेळेवर पैसे देत नाही पण तेही चांगलं आहे. त्यामुळे माझ्या पदरी दंडाची रक्कमही पडते. एखादा बाहेर पडतो. तसं झालं की ती प्रॉपर्टी पुन्हा विकता येते. न्यायालय ते हाताळतात. तुमच्या भागात कदाचित हाच नियम लागू होणार नाही. बाजारातील परिस्थिती वेगळी असू शकते. हे उदाहरण एवढंच स्पष्ट करतं की कमी पैसे आणि अस्थिर बाजार असतानाही लाखो डॉलर्स निर्माण करता येतात. पैसा हा करार आहे याचं हे उदाहरण आहे. ज्याचं हायस्कूलपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे असा कोणीही हे करू शकतो. तर ही बहुसंख्य माणसं हे करत नाहीत. ते कष्ट करा आणि पैसे वाचवा एवढाच आदर्श सल्ला ऐकतात. अंदाजे 30 तास काम करून आम्ही मालमत्तेच्या रकण्यात $1,90,000ची भर घातली. त्यावर करही भरला नाही. आता या दोन्हीतलं तुम्हाला काय कठीण वाटतं? 1. खूप कष्ट करा, 50% कर भरा, जे उरलं आहे त्यातून बचत करा, त्या बचतीवर 5% व्याज मिळेल आणि त्या व्याजावरही कर भरावा लागेल. किंवा 2. तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी वेळ घ्या. तुमच्या मेंदूचं सामर्थ्य आणि मालमत्तेचा रकाना याला कामाला झुंपा. $1,90,000 साठवण्यासाठी तुम्ही जर पहिला पर्याय वापरलात, वेळ हीच तुमची मोठी मालमत्ता असेल तर ते साठवण्यासाठी लागणारा वेळ त्यात मिळवा. पालक जेव्हा सांगतात की माझ्या मुलाचं शाळेत चांगलं चाललं आहे, त्याला उत्तम शिक्षण मिळत आहे, तेव्हा मी शांतपणे मान हलवतो. ते चांगलं असेलही पण पुरेसं कधी नसतं. मला हे माहीत आहे की वर सांगितलेली गुंतवणुकीची व्यूहरचना त्रोटक आहे पण पैसा निर्माण करण्यासाठी मी त्याचा उपयोग केला. त्यासाठी माझा भक्कम आर्थिक पाया आणि आर्थिक शिक्षणच कामाला आलं. मी हे पूर्वीही सांगितलं आहे आणि वारंवार सांगतोही आहे. आर्थिक बुद्धिमत्ता ही 4 मुख्य तांत्रिक कौशल्यामुळे निर्माण होते. 1. आर्थिक साक्षरता, आकड्यांचा अर्थ समजावून घेण्याची क्षमता. 2. गुंतवणुकीची व्यूहरचना, पैशानं पैसा मिळवण्याचं शास्त्र. 3. बाजार, मागणी आणि पुरवठा. अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं बाजाराला जे आवश्यक होतं ते दिलं. बिल गेट्स यांनीही ते दिलं. $20,000 विकत घेतलेलं आणि मूळ किंमत $75,000 असलेलं घर $60,000 विकणं
हा बाजारानं निर्माण केलेला संधीचाच परिणाम आहे. कोणीही खरेदी करणारा होता आणि कोणीतरी विकणारा होता. 4. कायदा. अकाउंटची माहिती घेऊन कॉर्पोरेट्स राज्य आणि राष्ट्रीय नियम व कायद्यांच्या चौकटीतच राहून खेळण्याची मी शिफारस करतो. संपत्तीचा पाठलाग करताना मूलभूत पाया आणि ही कौशल्य यांची गरज आहे. छोट्या घरांची खरेदी, मोठी अपार्टमेंट्स, कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, मौल्यवान धातू आदींच्या व्यवहारात ती उपयोगी पडते. रिअल इस्टेट बाजारानं 1996 मध्ये पुन्हा उसळी घेतली. प्रत्येकजण त्यात उडी घेत होता. शेअर बाजार तेजीत आला होता. त्यातही सारे जण प्रवेश करत होते. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी राहत होती. मी त्याच वर्षी विक्रीला सुरुवात केली आणि पेरू, नॉर्वे, मलेशिया आणि फिलिपिन्स या देशांना जाऊ लागलो. आता आम्ही गुंतवणुकी बदलल्या होत्या. आम्ही रिअल इस्टेटमधून बाहेर पडलो होतो. म्हणजे आता आम्ही खरेदी करत नव्हतो, मालमत्तेच्या रकण्यातील वर जाणाऱ्या किमती पाहत होतो. या वर्षी नंतर मी विक्रीला खऱ्या अर्थानं सुरुवात करेन. काँग्रेसमध्ये कायद्यात काय बदल करतात त्यावर हे अवलंबून आहे. मला असा अंदाज आहे की त्या 6 छोट्या घरांचे करार विकायला सुरुवात करता येईल आणि $40,000ची प्रॉमिसरी नोट रोख रकमेत बदलेल. आता मला माझ्या अकाउंटंटला रोख रकमेच्या स्वागतासाठी तयार राहायला सांगायला हवं आणि त्या रकमेला योग्य स्थळ शोधायला हवं. मला तुम्हाला एकच मुद्दा सांगायचा आहे की गुंतवणुकी येतात आणि जातात. बाजार वर चढतो आणि घसरतो. आर्थिक व्यवस्था सुधारतात आणि कोसळतात. या साऱ्या गदारोळात आपल्याला आयुष्यभराच्या संधी मिळत असतात. अगदी दररोज आणि संधी दाराशी येत असतात. आपण त्या ओळखत नाही. जितकं जग बदलेल, तंत्रज्ञान जेवढे बदल होतील, तेवढ्या मोठ्या संधी तुमच्या दाराशी येतात. अगदी तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या पिढ्यांची ददात मिटेल एवढी संधीही दिसेल. पण फक्त ती पाहण्यासाठीची नजर हवी. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी त्रास का घ्यायचा? पुन्हा एकदा हाच प्रश्न आणि तेच उत्तर. ते तुम्ही शोधायचं आहे. मी हे का करतो एवढंच मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की बदल घडणार आहे. मी मागे गेलेल्या काळाला चिकटून राहण्याऐवजी बदलाचं स्वागत करेन. मला याचीच जाणीव आहे की बाजार जसा भरभराटीला येईल तसा तो कोसळेलही. मला माझी आर्थिक बुद्धिमत्ता सातत्याने वाढवायची आहे. कारण बाजारातील प्रत्येक बदलाच्या वेळी काहीजण गुडघे टेकून कामाची भीक मागत असतील आणि काहीजण त्यांच्या हाती पडलेल्या शून्यापासून लाखो डॉलर्स उभे करण्याचा प्रयत्नात असतील. मी हे कसं साधलं असंही वारंवार विचारलं जातं. त्यावेळी मी वैयक्तिक उदाहरण देण्यास नाखुश असतो. ते ऐकून काहीजण मला बडाया मारणारा समजतील असं मला वाटतं. माझा तो हेतू नाही. ही उदाहरणं मी फक्त सांख्यिकी आणि कालानुरूप व्यवहारांच्या स्पष्टीकरणासाठी देतो. हे सारं सहज आणि सोपं आहे. हे तुमच्या ध्यानी यावं म्हणून मी या गोष्टी सांगत असतो. आर्थिक बुद्धिमत्तेच्या 4 स्तंभाशी तुमची ओळख जेवढी जास्त तेवढे ते तुम्हाला अधिक सोपे वाटू लागेल. मी आर्थिक पाया वाढवण्यासाठी रिअल इस्टेट आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. मी रिअल इस्टेटचा पाया म्हणून उपयोग करतो. काळ कोणताही असला तरी ही मालमत्ता मला कॅश फ्लो देते आणि तिची किंमतही अधूनमधून वाढत असते. छोट्या कंपन्यांचे शेअर्स मी जलद वाढीसाठी वापरतो. मी जे करतो तेच तुम्ही करावं असं मी मुळीच सांगत नाही. उदाहरणं ही फक्त उदाहरणं असतात. संधी खूप गुंतागुंतीची असेल आणि त्यातली गुंतवणूक मला समजत नसेल तर मी करत नाही. आर्थिकदृष्ट्या चांगल्या मार्गावर जायचं असेल तर साधं गणित आणि चांगलं सामान्य ज्ञान याचीच गरज आहे. मी उदाहरणं सांगण्यामागे 5 कारणं आहेत. 1. अधिक शिकण्यासाठी लोकांना प्रेरणा देणं. 2. पाया मजबूत असेल तर या गोष्टी सोप्या आहेत हे समजावून सांगणं. 3. भरपूर संपत्ती कोणालाही मिळवता येते हे दाखवून देणं. 4.
साधण्यासाठी कित्येक मार्ग आहेत हे दाखवणं. आणि 5. हे काही रॉकेट सायन्स नाही हे सांगणं. ते वर्ष होतं 1989. शेअर बाजार नुकताच कोसळला होता आणि मंदीची पहिली लाट येऊन धडकली होती. पोर्टलँड, ओरेगॉनमध्ये मी राहत होतो. तिथल्याच एका उपनगरात मी सकाळी जॉगिंगला जायचो. खूप मस्त जागा होती ती. एका बाजूला लाल तपकिरी रंगाचे टुमदार बंगले होते आणि एका बाजूला झाडं, त्यातून जाणाऱ्या पायवाटा असं दृश्य. कधी कधी वाटायचं की मला अचानकच आजीकडे निघालेली लिटिल रेड रायडिंग हुड उड्या मारत येताना भेटेल. तिथल्या बहुतेक घरावर विकणे आहे च्या पाट्या होत्या. लाकूड बाजार वाईट अवस्थेत होता. शेअर बाजार पडलेला होता. मंदीनं त्या साऱ्यांची कंबर मोडली होती. बरेच दिवस मी त्या पाट्या पाहत होतो. एक दिवस मी तिथल्याच एका घराचं दार वाजवलं. माझ्या माहितीप्रमाणे त्या घरावर सगळ्यात अगदी विकणे आहे ची पाटी लागली होती. जुनं घर होतं ते. साधारणतः 1930मध्ये बांधलेलं असावं. 2 बेडरूमचं घर होतं. त्याच्या खिडक्या लाल आणि तपकिरी रंगानं रंगवलेल्या होत्या. भिंतीचा हलका निळा रंगही सुंदर दिसत होता. शेकोटीही मस्त होती. एकूणच ते घर प्रथमदर्शनी आवडावं असंच होतं आणि भाड्यानं देता येऊ शकत होतं. मी मालकाला भेटलो. तो वैतागलेला दिसत होता. मी त्याला त्या घराची किंमत विचारली. त्याचं चेहऱ्यावर बळबळ हसू आणलं आणि म्हणाला, तुम्हीच सांगा. ही पाटी लावून बरेच दिवस झाले. आज पहिल्यांदाच कोणीतरी घर पाहायला आलंय. मी अर्धा तास तिथं होतो आणि व्यवहार पक्का करून बाहेर पडलो. मालकानं $65,000 सांगितलं होते आणि मी $45,000वर सौदा पक्का केला होता. त्यापैकी $5,000 मी त्याला त्याच दिवशी दिले. आठवड्याभरातच व्यवहार पूर्ण करून तो मालक आनंदानं घर माझ्या ताब्यात देऊन निघून गेला. घर मोकळं झालं आणि मला पहिले भाडेकरूही लगेचच सापडले. एका स्थानिक महाविद्यालयातले प्राध्यापक होते ते. भाडे करार आणि घर खरेदीच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर माझी गुंतवणूक आणि इतर खर्च वजा करता भाड्यापोटी येणाऱ्या रकमेतून दरमहा फक्त $40 माझ्या हाती पडत होते. काहीच खास नाही. साधारण वर्ष असंच गेलं. मला भाडं आणि त्यातून मिळणारा फायदा मिळत होता. वर्षभरानंतर अर्थव्यवस्था सावरायला लागली. कॅलिफोर्नियाचं रिअल इस्टेट मार्केट अजूनही भरभराटीला होतं आणि तिथले गुंतवणूकदार आता ओरेगॉनमध्येही उतरू लागले होते. त्यामुळे इथंही किमती वाढू लागल्या. कॅलिफोर्नियाचाच एक तरुण दाम्पत्याला ते घर मी $95,000ला विकलं. त्यांना तो सौदा किफायतशीर वाटला होता आणि माझ्याही पदरी $40,000चा फायदा पडला होता. हा भांडवली नफा मी 1031 टॅक्स डिफर्ड एक्सचेंजमध्ये नोंदवला आणि अधिक रकमेची गुंतवणूक करण्यासाठी जागांचा शोध घेऊ लागलो. महिनाभरातच मला बिव्हरटन, ऑरेगॉनमध्ये इंटेल प्लांटचा अगदी दारात असलेली 12 सदनिक असलेली एक इमारत सापडली. तिचे मालक जर्मनीत राहत होते आणि तिथल्या वाढत्या बाजाराची काहीच कल्पना नव्हती. त्यांना ती इमारत विकून टाकायची होती. त्या इमारतीची तेव्हाची किंमत होती $4,50,000. मी त्यांना $2,75,000ची ऑफर दिली आणि आमचा सौदा $3,00,000ला पक्का झाला. वाढीव किमतीची इमारत घेतल्यामुळे मला पहिल्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागला नाही. ती इमारत मी 2 वर्ष ठेवली आणि $4,95,000ला विकून टाकली. पुन्हा एकदा 1031चा वापर केला आणि आता फिनिक्समध्ये 30 सदनिका असलेली अपार्टमेंट शोधू लागलो. ऑरेगॉनप्रमाणेच फिनिक्समध्येही मंदीचं वातावरण होतं आणि त्याचा आम्हाला फायदा घ्यायचा होता. फिनिक्समधील ती इमारत मी $8,75,000ला विकत घेतली. त्यासाठी डाऊन पेमेंट केलं होतं $2,25,000. इमारतीतील सदनिका भाड्यानं दिल्या होत्या आणि त्यातून दरमहा येणारा कॅश फ्लो $5,000पेक्षा थोडा जास्तच होता. आता ॲरिझोनामधील मार्केटही वर चढू लागलं आणि कोलोरॅडोच्या एका गुंतवणूकदारानं मला त्या इमारतीसाठी $12,00,000ची ऑफर दिली. आम्हाला ती विकायची होती, पण आम्ही थोडं थांबायचं ठरवलं कारण काँग्रेसमध्ये कॅपिटल गेन्स
कायद्यामध्ये बदल होण्याची शक्यता होती. तसा बदल झाला असता तर घरांच्या किमती 15 ते 20% वाढल्या असत्या. शिवाय दरम्यानच्या काळात मिळणारा $5,000 कॅश फ्लोही चांगलाच होता. ही उदाहरणं मी कशासाठी दिली? मला हेच सांगायचं आहे की नीट अभ्यास करून गुंतवणूक केली तर छोटी रक्कम मोठ्या रकमेत बदलते. फायनान्शियल स्टेटमेंट समजावून घेणं, गुंतवणुकीची व्यूहरचना करणं, बाजाराचा अभ्यास करणं आणि कायद्यांची माहिती ठेवणं या गोष्टीमुळे असा फायदा होतो. हा अभ्यास केला नाही तर कायम सुरक्षित गुंतवणुकीतच पैसे ठेवले जातात आणि या सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अगदी कमी असतो. बहुतेक ब्रोकरेज कंपन्या धोक्यापासून स्वतःचं आणि ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सट्टेबाजीचे व्यवहार करत नाहीत. ते सुरक्षितच खेळतात आणि ते योग्यही आहे. अनुभवी लोकांना अशा खेळांचा सल्लाही दिला जात नाही. उलट जे श्रीमंत असतात आणि ज्यांना हा खेळ समजतो ते सुरक्षित खेळाकडे पाहतच नाहीत. ज्यांना याची माहिती नाही त्यांना या खेळात उतरण्याची ऑफर देणं हे कायदेशीरदृष्ट्याही योग्य नाही. पण तसंही फारसं होताना दिसत नाही. मी जेवढा माहिती घेतो, अभ्यास करतो तेवढ्या जास्त संधी मला उपलब्ध होतात. जास्तीत जास्त संधी मिळत गेल्या की आर्थिक बुद्धिमत्ताही तेवढीच तीक्ष्ण होत जाते. मग व्यवहार चांगला की वाईट हे चटकन समजू लागते. त्यातूनही वाईट व्यवहारांचा शेवट चांगला होऊ शकतो. शिकण्यासाठी खूप गोष्टी आहेत. मी जेव्हा जास्त शिकेन तेवढा अनुभव मला मिळतो आणि त्या अनुभवातूनच मी चांगले पैसे मिळवू शकतो. नेहमी सुरक्षित खेळणारे आणि प्रचंड कष्ट करणारे माझे बरेच मित्र आहेत. कायम सुरक्षितच राहिल्यामुळे त्यांचं विषयक ज्ञान तेवढंच राहतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायद्यालाही ते मुकतात. मालमत्तेच्या रकान्यात वाढ करणं, खरं तर तिथं बी पेरणं हे माझं तत्त्वज्ञान आहे. माझं सूत्र आहे. मी कायम बी पेरत जातो. काहींचे वृक्ष होतात तर काही वाढत नाहीत. हेही चालतंच. आमच्या रिअल इस्टेट कॉर्पोरेशनच्या कित्येक लाख डॉलर्सच्या मालमत्ता आहेत. तो आमचा स्वतःचा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जे काही लक्षावधी डॉलर्स मिळवले त्याची सुरुवात $5,000 ते $10,000 गुंतवणुकीतून झाली होती. वेगानं वर चढणाऱ्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी आणि करमुक्त व्यवहारांसाठी मी खेळी केल्या. आमच्या कॉर्पोरेशनच्या मालकीच्या शेअर्स सिक्युरिटीजही आहेत. त्यांना आम्ही खाजगी म्युच्युअल फंड्स समजतो. आमचे काही मित्र तर दरमहा आमच्यापेक्षा जास्त पैसा गुंतवणाऱ्यांशी व्यवहार करतात. आम्ही अधिक जोखमीचे शेअर्स विकत घेतो. अमेरिका आणि कॅनडात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांचेही शेअर्स आम्ही घेतो. ते जोखमीचे असलं तरी त्यातूनच लवकरात लवकर आणि उत्तम नफा मिळतो. हेही तितकंच खरं आहे. उदाहरण देतो. आम्ही एका कंपनीचे 1,00,000 शेअर्स प्रत्येकी 25 सेंट्स या दरानं विकत घेतले. त्यावेळी ती कंपनी सार्वजनिक व्हायची होती. 6 महिन्यांनी तिची नोंदणी शेअर बाजारात झाली आणि एका शेअरचा दर झाला $2. कंपनीचा व्यवहार व्यवस्थित चालला तर लवकरच त्याचा दर $20 पेक्षाही जास्त होईल. $25,000च्या गुंतवणुकीचे वर्षभरात $10,00,000 झाल्याचा अनुभवही आम्ही घेतला आहे. तुम्ही जे काही करत आहात त्याची तुम्हाला जाणीव असेल, त्यावर तुमचा अभ्यास असेल तर तो जुगार होत नाही. एखाद्या व्यवहारात पैसे गुंतवायचे आणि ते वाढावेत अशी प्रार्थना करत बसायचं याला जुगार म्हणतात. तांत्रिक ज्ञान, बाजाराचा अभ्यास, सुज्ञपणा आणि खेळावर निष्ठा असेल तर जोखीम आपोआपच कमी होते. अर्थात जोखीम असतेच पण ती कमी करता येते हे महत्त्वाचं. आर्थिक बुद्धिमत्ता प्रतिकूल परिस्थितीत सुधारणा घडवते. त्यामुळेच तर एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट प्रचंड जोखमीची वाटते ती दुसऱ्याला कमी जोखमीची वाटू शकते. शेअर्स, रिअल इस्टेट किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी तुम्ही आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी गुंतवणूक करा हे मी वारंवार सांगतो. ते यासाठीच तुमची आर्थिक बुद्धिमत्ता जेवढी चांगली तेवढी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता जास्त. मी अतिशय जोखमीच्या शेअर्समध्येही गुंतवणूक करतो. इतर लोकांना मी तशी शिफारस अजिबात करणार नाही. मी या खेळात 1979 पासून आहे. मी देणीही दिली आहेत आणि त्यापेक्षा जास्त कमाई देखील केली आहे.
अशा गुंतवणुकी बहुसंख्य लोकांना खूप जोखमीच्या वाटतात. पण नीट अभ्यास करून खेळलं तर याच जोखमीच्या गुंतवणुकी तुम्हाला एका वर्षात $25,000 25,000चे 10 लाख देऊ शकतात. मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही उदाहरणं म्हणजे काही शिफारशी नाहीत. तुम्ही असंच करा किंवा तेच करा असंही मी सांगत नाही. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवली की गोष्टी किती सोप्या पद्धतीने साध्य करता येतात एवढाच मुद्दा यातून घ्यायचा आहे. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो. सामान्य माणसासाठी $1 लाख पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न चांगलंच असतं. 5 ते 10 वर्षात ते सहजपणे साध्य करता येतं. तुमची बाजाराची जाण आणि आर्थिक बुद्धिमत्ता यावर ते अवलंबून असते. खर्च मर्यादित ठेवलेत तर पगाराव्यतिरिक्त वार्षिक $1 लाख उत्पन्न आनंददायीच असेल. तुम्हाला नोकरी आवडत असेल तर ती करता करता थोडा वेळ बाजूला काढूनही असे व्यवहार करता येतात. करांविषयीचं ज्ञान वाढवलं तर त्यातूनही सूट मिळवता येते. व्यक्तिशः मला रिअल इस्टेटचे व्यवहार आवडतात. एकतर हे व्यवहार स्थिर असतात आणि हळूहळू वर चढत जातात. मी मालमत्तेचा मूळ पाया भक्कम ठेवतो. कॅश फ्लोही बऱ्याचपैकी स्थिर असतो आणि त्यावर व्यवस्थित ताबा ठेवला तर किंमत वाढण्याचीही शक्यता असते. हा पाया भक्कम असल्यामुळेच मी जोखमीच्या शेअर्समध्येही खेळू शकतो. शेअर बाजारात मला खूप मोठा फायदा झाला तर मी नफ्यावर कर भरतो आणि उरलेली रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवतो आणि पाया अधिक भक्कम करतो. रिअल इस्टेटबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी जगभरात फिरलो आहे आणि फिरतोही. अनेक शहरांत माझी गुंतवणुकीची वरची व्याख्यानं झाली आहेत. त्या प्रत्येक शहरात मला असं सांगतात की आम्हाला स्वस्तातली रिअल इस्टेट मिळतच नाही किंवा कमीत कमी पैशात चांगली जागा मिळणं शक्य नसतं. मला हे पटत नाही. न्यूयॉर्क किंवा टोकियोमध्येही अशा प्रकारची गुंतवणूक करता येते. गुंतवणूक करू इच्छिणारे कायम मुख्य शहराकडेच पाहत राहतात. शहराच्या सीमांना लागून असणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष करतात. सिंगापूरचंच उदाहरण घ्या. हे वेगानं वाढणारं शहर आहे आणि तिथल्या रिअल इस्टेटच्या किमतीही प्रचंड आहेत. पण शहरापासून थोडं दूर गेलं तर तिकडे आपल्या मनासारखे सौदे करता येतात आणि काही काळानं तिथेही वाढ होतच जाते. म्हणूनच मला जेव्हा सांगतात की आम्हाला इथं गुंतवणूक करणं शक्य नाही तेव्हा मी त्यांना सांगतो, वाक्य थोडं बदला. तुम्हाला इथं कशी गुंतवणूक करायची ते माहीत नाही अजून तरी. मोठ्या संधी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या मनानं ओळखायच्या असतात. बहुसंख्य लोक श्रीमंत होत नाहीत कारण समोर असलेल्या संधी त्यांना ओळखता येत नाहीत. ते आर्थिकदृष्ट्या प्रशिक्षित नसतात. मला एक प्रश्न वारंवार विचारला जातो, मी सुरुवात कशी करू? शेवटच्या प्रकरणात मी आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या 10 पायऱ्या दिल्या आहेत. त्या माझ्या आहेत. मी त्या मार्गानं गेलो आहे. पण तेच बायबल नाही हे लक्षात ठेवा. हा एक खेळ आहे. त्यात कधी यश मिळतं तर कधी काहीतरी शिकायला मिळतं. माणसं जिंकत नाहीत कारण त्यांना हारण्याची भीती वाटते. त्यामुळेच मला शाळा मूर्ख वाटतात. तिथं आपल्याला चूक होणं हे वाईट असं शिकवलं जातं. चूक केल्यास शिक्षाही मिळते. आयुष्याकडे डोळसपणे पाहिल्यावर लक्षात येईल की आपण चुकतच शिकत असतो. आपण धडपडतच चालायला शिकतो. आपण पडलोच नाही तर चालायलाही शिकणार नाही. बाईक शिकतानाही मी कित्येकदा पडलो आहे. माझ्या गुडघ्यावर अजूनही त्या खुणा आहेत. पण त्यामुळेच तर मी बेधडक बाईक चालवू शकतो. श्रीमंत होण्याबाबतही हेच सत्य आहे. दुर्दैवानं अनेक जण श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते हारण्याला घाबरतात. जिंकणाऱ्याला हारण्याची कधीच भीती वाटत नाही. हरणाऱ्यांनाच ती वाटत असते. अपयश हा यशाच्या कार्यपद्धतीचाच एक भाग आहे. जी माणसं अपयशाला घाबरतात त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात ती यशापासूनही दूरच राहतात. मी टेनिस खेळतो, त्यासाठी श्रम करतो, चुका करतो, त्या चुका सुधारतो, आणखी चुका करतो, त्याही सुधारतो आणि अधिक चांगला खेळतो. मी जेव्हा गेम हरतो तेव्हा नेटपाशी जातो, प्रतिस्पर्ध्याशी हस्तांतरण करतो आणि म्हणतो,
पुढच्या शनिवारी भेटू. पैशाचा खेळही असाच आहे. गुंतवणूकदार 2 प्रकारचे असतात. पहिला आणि सर्वत्र दिसणारा वर्ग आहे गुंतवणुकीचं पॅकेज घेणारा. हा वर्ग रिअल इस्टेट कंपनी, शेअर ब्रोकर किंवा अर्थ सल्लागारांकडे जातात आणि काहीतरी विकत घेतात. म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉन्ड्स असं काहीही असू शकतं. हा एक चांगला आणि स्वच्छ असा गुंतवणुकीचा प्रकार आहे. उदाहरणच द्यायचं तर एखादा माणूस कॉम्प्युटरच्या एखाद्या दुकानात जातो आणि आपल्याला हवा तो कॉम्प्युटर घेऊन बाहेर पडतो. तशीच ही गुंतवणूक. आणि दुसरा वर्ग गुंतवणुकी निर्माण करतो. तो अनेक व्यवहार एकत्र करतो. उदाहरणच द्यायचं तर कॉम्प्युटर असेंबल करणाऱ्याचं देता येईल. ते अनेक ठिकाणाहून अनेक भाग आणतात आणि ते जोडून कॉम्प्युटर तयार करतात. मला कॉम्प्युटर असेंबल करता येत नाही, पण संधीचे तुकडे एकत्र कसे जोडायचे हे पक्क माहीत आहे. दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार हा बहुतेकदा व्यावसायिक गुंतवणूकदार असतो. काही वेळा सगळे तुकडे एकत्र करण्यासाठी वर्षही जातात आणि काही वेळा ते तसे येतही नाहीत. श्रीमंत डॅडनं मला दुसऱ्या वर्गातला गुंतवणूकदार होण्यास प्रोत्साहन दिलं. तुकडे एकत्र कसे करायचे हे शिकणं महत्त्वाचं आहे. कारण इथंही मोठं यश मिळवता येतं. अर्थात इथं जोखीमही आहे. परिस्थिती उलटली तर मोठा तोटाही सहन करावा लागतो. तुम्हाला दुसऱ्या प्रकारातला गुंतवणूकदार व्हायचा असेल तर 3 प्रकारची कसबं शिकून घेऊन वाढवावी लागतील. आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी जी कौशल्य लागतात त्याच्या जोडीलाच ही कौशल्य देतात. 1. संधी शोधून काढणं. इतरांना जी दिसत नाही ती संधी शोधणं महत्त्वाचं. जे इतरांना डोळ्यांना दिसत नाही ते मनानं पाहता येतं. उदाहरण देतो. माझ्या एका मित्रानं एकदा खूप जुनं आणि मोडकळीला आलेलं एक घर विकत घेतलं. तो भूत बंगलाच होता. असं घर त्यानं का घेतलं असावं याचं प्रत्येकालाच आश्चर्य वाटलं. पण त्यानं जे पाहिलं होतं ते आम्हा कोणालाच दिसलं नव्हतं. त्या घरासोबत शेजारीच असलेले 4 रिकामे प्लॉटही मिळत होते. ज्या कंपनीच्या मालकीचं घर होतं त्याच्याकडे चौकशीला गेल्यावर त्यालाही माहिती मिळाली. त्यानं ते घर घेतलं आणि पाडून टाकलं. आता 5 मोकळ्या प्लॉटचा एक मोठा प्लॉट झाला होता. तो त्यानं एका बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला. खरेदीच्या तिप्पट किमतीला. हा सारा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्याला 2 महिने लागले आणि त्यातून त्यानं $75,000 कमावले. हे काही खूप सारे पैसे नाहीत, पण कमाल वेतनापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि त्यासाठी त्याला तेवढे श्रमही घ्यावे लागले नाहीत. 2. पैसा कसा उभारावा. सर्वसामान्य माणसं फक्त बँकेत जातात. दुसऱ्या वर्गातील गुंतवणूकदाराला भांडवल उभं करण्याच्या इतर मार्गांचीही माहिती असते. त्यामुळे त्याला बँकेची गरज भासत नाही. मी बँकेच्या मदतीशिवाय घरं कशी विकत घ्यायची हे शिकलो. फक्त घरांबाबतच नाही तर बँकेशिवाय पैसे कसे उभे करायचे हे कौशल्यही मी शिकलो. ते खरंच अमूल्य आहे. बँक मला कर्ज देणार नाही किंवा विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं नेहमीच ऐकू येतं. तुम्हाला जर दुसऱ्या गटातला गुंतवणूकदार व्हायचा असेल तर बहुसंख्य लोक जिथं अडतात तिथून पुढे कसं जायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. वेगळ्या शब्दात सांगायचं तर बाकीचे पैशाअभावी व्यवहार करत नाहीत. तुम्ही हा अडथळा टाकलात बाकींच्यापेक्षा कितीतरी पुढे जाल. एखादं घर, शेअर्स किंवा इमारत मी बँकेत एक पैसाही नसताना कित्येकदा विकत घेतले आहे. एकदा मी एक इमारत 12 लाखांना विकत घेतली. त्यासाठी मी विकणारा आणि विकत घेणाऱ्यामध्ये लिखित करार केला. ही इमारत घेण्यासाठी मी 1 लाखाचं डिपॉझिट उभं केलं. त्यामुळे मला उरलेले पैसे जमा करण्यासाठी 90 दिवसांची मुदत मिळाली. हे पैसे मी कधीच उभे केले नाहीत. पहिले $1,00,000 देणाऱ्यानं मला ही डील शोधून आणि करून देण्यासाठी $50,000 दिले. त्यानंतर उरलेले पैसे देऊन ही जागा घेतली आणि मी व्यवहारातून बाजूला झालो. हे मी का केलं तर ती जागा घेऊन नंतर विकली असती तर त्यात मला साधारण $20,000चा फायदा झाला असता. त्याऐवजी मला $50,000 मिळाले आणि 3 दिवसातच हे काम पूर्ण झालं. थोडक्यातच काय,
तर गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नाही, तर गुंतवणूक म्हणजे तुमच्याकडे असलेली मोलाची माहिती. 3. हुशार लोकांना जमा करणं. हुशार गुंतवणूकदार आपल्यापेक्षा हुशार असलेल्यांसोबत काम करतो किंवा त्यांना नोकरीला ठेवतो. आपला सल्लागार हुशारीनं निवडणं हे खरं कौशल्य आहे. इथं शिकण्यासारखं खूप आहे आणि शिकल्यानंतर मिळणारा मोबदलाही प्रचंड आहे. ही कौशल्य शिकायची नसतील तर पहिल्या गटातले गुंतवणूकदार होता येईल. तुमच्याकडची माहिती हीच तुमची संपत्ती, तर नसलेली माहिती ही जोखीम. इतकं सरळ साधं आणि सोपं आहे हे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम सगळीकडेच असते, त्यामुळे ती टाळण्याऐवजी परिस्थितीवर ताबा ठेवा. धन्यवाद.